अंटार्क्टिकामध्ये एक विचित्र लाल रंगाचा वॉटरफॉल आहे, जो दुरून पाहिल्यावर एकदम खऱ्या रक्तासारखा दिसतो. म्हणून या वॉटरफॉलला नाव सुद्धा ब्लड फॉल्स असं दिलं गेलं. 1911 मध्ये हा वॉटरफॉल डिस्कव्हर करण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंटार्क्टिका हा एक बर्फाळ प्रदेश. नॉर्मल टेम्परेचर जे आहे ते -60 डिग्री पर्यंत जातं. मग वॉटरफॉलचं पाणी सुद्धा बर्फ व्हायला हवं होतं, पण तसं न होता उलट हा वॉटरफॉल कंटिन्युअसली वाहत होता. रिसर्च केल्यावर समजलं की वॉटरफॉलचं जे पाणी होतं ते बर्फाच्या खाली असलेल्या एका तळ्यामधून येत होतं, जे एकदम खारट होतं आणि खारट पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो नॉर्मल पाण्यापेक्षाही खूप कमी असतो. त्यामुळे हा वॉटरफॉल बर्फ झाला नव्हता. आता प्रश्न उरला तो पाण्याच्या लाल रंगाचा. सायंटिस्टना पहिल्यांदा वाटलं की पाण्याचा लाल रंग जो आहे तो पाण्यामध्ये असलेल्या एका स्पेसिफिक अल्गीमुळे येतोय. पण रिसर्च केल्यानंतर समजलं की हजारो वर्षांपासून बर्फाखाली अडकलेल्या या पाण्यात आयर्नचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे हे पाणी जेव्हा बर्फाच्या बाहेर येऊन ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्यावेळी पाण्यात असलेलं आयर्न ऑक्सिडाइज्ड होतं आणि आयर्न ऑक्सिडाइज झाल्यामुळेच या पाण्याला लाल रंग येतो, जो एकदम रक्तासारखा दिसतो. आणि हेच कारण आहे लोखंड गंजलं की लाल रंगाचं होतं.